शिवसेना कुणाची याविषयी सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतानाच आता पवारांच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्ष फोडाफोडीवरून मोठं वक्तव्य केलंय। शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर मिळायला हवा, नंतर तो त्यांनी कुणाला द्यायचा हे ठरवावं, असं महत्त्वाचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने फोडण्यात आली हे अयोग्यच होतं, अशी टिप्पणीही त्यांनी केली। शिवसेना ठाकरेंचीच आहे, निवडणूक आयोगाने अन्याय केला, अशा कठोर शब्दात सुळेंनी आक्षेप घेतला। काहीच दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, मात्र सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने विलीनीकरणाच्या चर्चा मागे पडल्या आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान लोकन्यायालयात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। पक्ष फोडाफोडीच्या जुन्या वादाने नव्याने उचल खाल्ली आहे, त्यामुळे हा वाद भविष्यात नेमका कोणत्या वळणावर पोहोचतो पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागते, कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत। प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूने आहे। तर लीगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर, तर ती फक्त एका माणसाची आहे, ज्याचं नाव शरद पवार। त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी, तर केला। उद्धवजींची केस तीच आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे, त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। सुप्रिया सुळेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलं। त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। अध्यक्षांवरती आरोप होत होते, निवडणूक आयोगावरती आरोप होत होते। आता तुम्ही जी माहिती देताय त्यातनं कोर्टावरती पण आरोप करण्याचं काम सुरू झालेलं आहे असं दिसून येतं। हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे आणि लोकशाहीला अशोभनीय असं वक्तव्य आहे। त्यामुळे माझी या देशातील सर्व नागरिकांना, सर्व लोकप्रतिनिधींना हीच विनंती राहील की संविधानिक संस्थांवरती विश्वास ठेवा आणि त्यांना त्यांचं काम करायची मुभा द्या। तर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेला संजय राऊतांनी ट्विट करत आता उत्तर दिलंय। संजय राऊत म्हणतात, जे लोकशाही संविधान मानत नाहीत ते कोणत्या लोकन्यायालयाची बात करत आहेत। 1,500 रुपयात महिलांची मतं विकत घेऊन यांनी एक भ्रष्ट लोकन्यायालय निर्माण केलं। विधानसभा निवडणुकीत 45 लाख मतदार बेकायदेशीरपणे यादीत घुसवले। ईव्हीएमचे घोटाळे केले, न्यायदेवता निवडणूक आयोगाचा बाजार मांडला, तेच हे लोक। लोकन्यायालयाची भाषा करणाऱ्यांचे मेंदू पोस्टमॉर्टमसाठी एम्समध्ये पाठवायला हवेत, असंही या एक पोस्टमध्ये ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं। तर सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंनी हल्लाबोल केलाय, पाहूया। शिवसेना कोणाची याबद्दल सुप्रियाताईंनी बोलणं याला आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणतात। अहो, आपला पक्ष सांभाळता येईना आणि तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवताय। सुप्रियाताई, शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची कन्या म्हणून तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात। खासदारकी, पक्ष, पद सगळ्या गोष्टी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी तुम्हाला मिळाल्या। हो, तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? अहो, तुम्ही सुद्धा लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी। त्यामुळे तुमच्यासारखी घराणेशाहीतून पुढे आलेली माणसं घराणे